शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने वैराग येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकात शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी जोडे मारू आंदोलन करण्यात आले। यावेळी राज्यातील शेतकऱ्यांना संपूर्ण व विनाअट कर्जमाफी जाहीर करण्याची मागणी करण्यात आली। आंदोलनादरम्यान कार्यकर्त्यांनी केंद्र व राज्य सरकारच्या धोरणांविरोधात घोषणाबाजी केली। सध्या सुरू असलेल्या विधिमंडळ अधिवेशनात महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी विनाअट कर्जमाफीचा निर्णय जाहीर करावा अशी मागणी आंदोलकांनी केली। दुष्काळी परिस्थिती, वाढता उत्पादन खर्च, शेतीमालाला मिळणारा अपुरा भाव आणि कर्जबाजारीपणामुळे शेतकरी आर्थिक अडचणीत सापडल्याचे यावेळी वक्त्यांनी सांगितले। शेतकरी कर्जमाफीबाबत शासनाने सकारात्मक निर्णय न घेतल्यास व्यापक आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा पदाधिकाऱ्यांनी दिला। विविध राजकीय पक्ष, शेतकरी संघटना आणि सामाजिक संघटनांच्या सहभागातून जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्याचाही इशारा यावेळी देण्यात आला। आंदोलनात काही लोकप्रतिनिधींविरोधात निषेध व्यक्त करण्यात आला। जनतेच्या प्रश्नांवर लोकप्रतिनिधींनी स्पष्ट भूमिका घ्यावी अशी मागणी आंदोलनकर्त्यांनी केली। छत्रपती शिवाजी महाराज चौक परिसरात झालेल्या या जोडे मारू आंदोलनात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते, शेतकरी तसेच विविध संघटनांचे प्रतिनिधी सहभागी झाले होते।